खास वाचक प्रेमींसाठी डॉक्टर सुरेश पाटील यांनी स्वतः आपल्या अनुभवातून लिहिलेला पुस्तक प्रकाशन सोहळा नुकताच पुणे विद्यार्थी गृहाच्या पीव्हीजी महाविद्यालय मसरूळ रोड रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे नाशिक इथं नुकताच संपन्न झाला। आपल्या अनुभवाच्या लेखणीतून एकूण 42 ग्रंथांचं लेखन करून आणखीन 3 पुस्तकांचं आत्मचरित्रपर लेखन केलेले असे 45 पुस्तकांचं लेखन करून प्रकाशित केलेले डॉक्टर सुरेश पाटील यांचे आत्मकथनपर हिवर आत्मकथन भाग 1, हिंकळ आत्मकथन भाग 2 आणि भोवतालची माणसं व्यक्तिचित्रण या 3 पुस्तकांसह गौरव ग्रंथ लेखनातून ज्ञानवृत्ती या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला। हिवर हिंकळ या काटेरी झाडांप्रमाणेच माणसाचं आयुष्य घडत असतं आणि जो संकटांना तोंड देऊन देखील उभा राहतो तो जीवनातील खरा हिवर आणि हिंकळ या आत्मकथनाने डॉक्टर सुरेश पाटील यांनी आपल्या अनुभवाच्या लेखणीतून वाचक प्रेमींना दर्शन घडवलंय। प्रज्ञा प्रकाशन या मीरा काळे पाटील असतील किंवा समितीच्या सर्व सदस्यांनी अतिशय मेहनतीने हा ग्रंथ या ठिकाणी तयार केलेला आहे, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। पुणे विद्यार्थी गृहाच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य मनोज भालेराव सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय वागचौरे सर, हायस्कूलच्या प्राचार्य भारती पाटील, प्रतिमा वैद्य, मनीषा साठे मॅडम आणि संपूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांचं मी मनापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। आणि या गौरव ग्रंथ समितीच्या सदस्यांसह लेखकांसह पाटील सरांचे आप्तस्वकीय नातेवाईक मंडळी आणि ग्रंथप्रेमी या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। विशेष म्हणजे आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या बीएड महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी सेवक वृंदाने हा कार्यक्रम डोक्यावर घेतला होता आणि अतिशय सुंदरपणे आणि चांगल्या पद्धतीने तो या ठिकाणी सादर केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आमचे मालुंजकर सर बीएड महाविद्यालयात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले आणि आम्हाला सगळ्यांना मनमोहून टाकलं आणि त्यांनी सूत्रसंचालन करावं अशी त्या ठिकाणी आम्ही प्रार्थना केली आणि ते आले आणि अतिशय ओघवतं सूत्रसंचालन केलं, त्याबद्दल मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो। या महाविद्यालयाच्या आणि या प्रांगणामध्ये ज्या ज्या सेवकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कळत न कळत अतिशय चांगल्या पद्धतीने मनापासून मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्या सर्व घटकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, अध्यक्ष 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि प्रमुख पाहुणे यांनी वक्ते डॉक्टर अविनाश आवलगावकर, कुलगुरू मराठी भाषा विद्यापीठ सिद्धपूर अमरावती यांच्यासह इतर मान्यवरांमध्ये ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, तसंच संजयजी गुंजाळ, कार्यवाह पुणे विद्यार्थी गृह यांच्यासह गौरव ग्रंथ समिती प्रज्ञा प्रकाशन आणि पुणे विद्यार्थी गृहाचे प्राचार्य, साहित्यिक, लेखक, वाचक प्रेमी आणि विद्यार्थी डॉक्टर सुरेश पाटील लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या 3 पुस्तकांचं आणि त्यांच्यावरच्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालं। हा एक विशेष महनीय असा योगायोग आणि आनंदाचा क्षण मानावा लागेल, कारण हे दुर्मिळ आहे एखाद्या लेखकाच्या 3 ग्रंथांचं प्रकाशन एकाच ठिकाणी होते आणि त्यांच्यावरच्या गौरव ग्रंथाचं सुद्धा। सुरेश पाटील हे अतिशय दारिद्र्यातून
इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत आणि त्याचं अतिशय उत्तम चित्रण त्यांनी त्यांच्या हेंकळ आणि हिवर या 2 अर्थपूर्ण नावांनी सिद्ध झालेल्या आत्मकथनांमधून, आत्मचरित्रांमधून स्पष्ट केलेलं आहे. खरं म्हणजे आत्मकथन किंवा आत्मचिंतन जेव्हा माणूस मांडत असतो तेव्हा त्याला त्याच्या जीवनाचा समाजाच्या पातळीवर एक शोध घ्यायचा असतो आणि तो शोध घेण्यामध्ये सुरेश पाटील हे यशस्वी झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. गौरवग्रंथ हा त्यांच्यावरच्या त्यांच्या मित्रांनी लिहिलेल्या प्रेमाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या प्रशंसेचा आणि मित्र म्हणून त्यांनी आजवर केलेल्या कर्तृत्वाचा योग्य असा आधार घेऊन, शोध घेऊन सिद्ध झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही सगळी जी संपत्ती आहे ही एका लेखकाने, एका समृद्ध माणसाने मिळवलेली अशा प्रकारची संपत्ती आहे आणि या ग्रंथी डॉक्टर सुरेश पाटील यांनी सिद्ध केलेली आहे. मी त्यांना त्यांच्या भविष्यातील आयुष्यासाठी, त्यांच्या लेखनासाठी अतिशय मनापासून भरभरून अशा शुभेच्छा देतो. पुणे विद्यार्थीगृहाच्या BEd कॉलेजमध्ये प्राचार्यपदी कार्यरत असणारे प्राचार्य सुरेश पाटील यांच्या 3 पुस्तकांचं आणि त्यांच्यावरती आधारित एका व्यक्तिचरित्राचं पुस्तकाचं असं एकंदरीत 4 पुस्तकांचं प्रकाशन आज इथे संपन्न होत आहे. या ठिकाणी आजपर्यंत सुरेश पाटलांनी जवळजवळ 42 पुस्तकं लिहिलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये 3 पुस्तकांची भर पडते. स्वतःचं व्यक्तिचरित्र लिहिणं तसं फार अवघड आहे, परंतु सरांनी 2 खंडामध्ये ते अतिशय समर्थपणे लिहिलेलं आहे. मी त्यांच्या या कार्याकरता मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं कार्य त्यांच्या हातून याही पुढच्या काळामध्ये घडो असं या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो. कॅम्पसमध्ये मसूरच्या संकुलमध्ये जो पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 जी पुस्तकं आहेत ती माझी स्वतःची प्रकाशित झाली. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अतिशय मोठे स्थानी असलेले डॉक्टर सबनीस सर, समीक्षेच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये असलेले सबनीस सर आणि दुसरे जे आपले जे प्रमुख वक्ते होते डॉक्टर अविनाश सावलगावकर, जे की मराठी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत, ते अशा दोन्ही विभूतींनी पुरेपूर न्याय दिला असं मला वाटतं. आणि आता ह्या तिन्ही कलाकृती माझ्या आणि चौथं जे गौरवग्रंथ म्हणून प्रकाशित झालं आहे आज, त्याच्यामध्ये इतरांनी लिहिलेले 50 लेखकांनी लिहिले, परंतु 3 पुस्तकं जी आहेत, पहिली माझी हिवर, हेंकळ आणि भोवतालची माणसं, ही समाजामध्ये मला वाटतं अनेकांना काहीतरी देऊन जातील, काहींना प्रेरणा देतील, काहींना वाट दाखवतील असं मला वाटतंय. आणि त्याच्यामध्ये जे काही उणिवा असतील त्या माझ्या असतील, चांगलं कोणाला जर मिळण्यासारखं असेल ते समाजाने घ्यावं, तरुणांनी घ्यावं विशेष करून, आणि जे काही त्याच्यामध्ये उणिवा असतील त्या दाखवून द्याव्यात. आपण पुढच्या आवृत्तीला त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.